चार अवस्था म्हणू की आता प्राणमय, अजून मग भौतिकमय, मानसिकमय आणि आध्यात्मिकमय असे 4 प्रकार आहेत. की हे चैतन्य जे आहे ते लंगडं आहे हां. आणि प्रकृती आंधळी आहे असं वर्णन येतं त्याच्यामध्ये. श्रीपाद स्वामींचे 2 बंधू होते. तर एक बंधू जे होते आणि एक बंधू जे होते म्हणजे अगदी आध्यात्मिक शत्रू किंवा एखादा स्पिरिच्युअल शत्रू अशा पद्धतीचे शत्रू देखील आपल्याला असतात असंही वर्णन एक त्याच्यामध्ये आहे. त्याबद्दल सांगितलंय. मी काशी यात्रेला चाललोय आणि तिथेच मी आता राहणार आहे असं आपण जेवढं जास्तीत जास्त म्हणू तसं आपली नाळ काशी या क्षेत्राशी जोडली जाते. आणि नंतर आपण जरी तिथे नाही गेलोय तरी मानसिक दृष्ट्या आपण तिथे गेलेलो असतो आणि मग तिथे काशीवास केल्याचं फल आपल्याला प्राप्त होतं. काय सगळंच ऑनलाईन दीक्षा ऑनलाईन देतात. ऑनलाईन माझं मत असं आहे की ऑनलाईन दीक्षा योग्य नाही. तिरुमलदास त्यांना म्हणतात श्रीपाद स्वामींना की मला तुमच्या कृष्ण अवतारावर जास्त प्रीती आहे, त्यामुळे मला ते रूप माझ्यामध्ये राहावं, मी त्याची भक्ती करावी. मंडल दीक्षा म्हणजे त्यात काय केलं जातं? व्रत सांगितलं जातं, मंत्र सांगितले जातात, आपल्याकडनं वृक्ष पूजन होतं, यंत्रांचं देखील पूजन होतं, यज्ञ होतो आपल्याकडनं. तर गणपतीचा पुत्र लाभ हा लाभाद महर्षी किंवा काही ठिकाणी उल्लेख आहे लाभाद्र महर्षी या रूपाने अवतरित झाला. तोच नंतर पुढे कृष्णाचे संगोपन करणारा नंद राजा या रूपाने अवतरित झाला. की सर्वात मला भावलेलं किंवा मला एकदम काय बोलू शकतो की जिथे मला असं वाटलं की खरंच इथं काहीतरी जबरदस्त एनर्जी आहे ते काशी क्षेत्र. 50व्या अध्यायामध्ये एक वर्णन येतं त्रिकरण शुद्धीबद्दल. काय असते त्रिकरण शुद्धी? हाय, हॅलो, नमस्कार मित्रांनो. मी डॉक्टर राज जाधव. महाराष्ट्राच्या सर्वात समृद्ध मंचावरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप 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 स्वागत आहे. आज आपण सुरू करतोय श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत या पवित्र आणि श्रेष्ठ अशा ग्रंथाचा 9वा भाग. 8 भाग रिलीज झालेले आहेत आणि तेच तुम्हा सर्वांना आवडलेलेच आहेत, त्याच्यात काही दुमतही नाही. आम्हीही फार आनंदी आहोत आणि हा सगळा प्रवास अत्यंत अलौकिक अशा पद्धतीचा आहे आणि पुन्हा पुन्हा हे सगळं करत राहण्यामध्ये आम्हाला फार आनंद मिळतोय. म्हणून पुन्हा एकदा आपण 9व्या पार्टमध्ये भेटतोय आणि नेहमीप्रमाणे आजही आपल्यासोबत जे गेस्ट आलेले आहेत ते आहेत अभिषेक वैरागी दादा, जे आपल्याला अमूल्य असं मार्गदर्शन करतायत. तर जास्त वेळ न घेता सरळ आपण त्यांच्याकडे वळूयात आणि बघूयात आज आपल्याला नवीन काय माहिती ऐकायला मिळते ते. दादा नमस्कार. नमस्कार. स्वामी शरण. पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं आणि पुन्हा एकदा आपली चर्चा सुरू होते. कसं वाटतंय हे सगळं आत्ता जे सुरू आहे ते? मला शब्दांमध्ये काय वर्णन नाही करता येणार. हे जे काय आहे ते या निमित्ताने ग्रंथाचं वेगवेगळ्या पद्धतीने अध्ययन होतंय आणि जसं ग्रंथात दिल्याप्रमाणे आपण कितीही वेळा त्याचं अध्ययन केलं तरी आपण ते नव्यानेच वाचतोय असंच वाटणार आणि आपण तेच अध्याय जरी परत वाचले तरी त्या अध्यायांमधून नवीन नवीन बोध आपल्याला दर वेळेला होतो. ह्या ग्रंथाची एक विशेषता आणि एक चमत्कारिक विशेषता असं म्हणू आपण त्याला. ते अनुभवतोय आता. आपण मागच्या एपिसोडमध्ये जो पाहिला होता तो शेवटचा प्रश्न परा पश्यंती मध्यमा वैखरी याविषयी खूप छान वर्णन ऐकलं. काय होतं की मला तिथून पुढे जायला आवडेल. आपण आपल्या लाईफमध्ये आयुष्यात जगत असताना आपले शत्रू असतात आजूबाजूला आणि आपण भौतिक शत्रुत्व फार लोकांचं स्वीकारलेलं असतं किंवा आपण एखाद्याचे भौतिक शत्रू असतो. परंतु भौतिक शत्रूंना सोडून सुद्धा काही असे वेगवेगळे म्हणजे अगदी आध्यात्मिक शत्रू किंवा एखादा स्पिरिच्युअल शत्रू अशा पद्धतीचे शत्रू देखील आपल्याला असतात असंही वर्णन एक त्याच्यामध्ये आहे. त्याविषयी थोडंसं डिटेलमध्ये. हो, 4 मुख्य अवस्था त्याबद्दल सांगितलंय. एक आहे म्हणजे प्राणमय, म्हणजे सृष्टीमधले हे भेदच म्हणू की 4 अवस्था म्हणू की आता प्राणमय, अजून मग भौतिकमय, मानसिकमय आणि आध्यात्मिकमय असे 4 प्रकार आहेत. भौतिकमय तर आपल्या सगळ्यांना कळतंय, दिसतंय, जाणवतंय आपल्याला, ते स्थूलमय आहे. आणि प्राणमय म्हणजे हे थोडासा मधला पार्ट आहे. म्हणजे काय तर आपण प्राणशक्ती म्हणू आपण, पण इकडे फक्त प्राणशक्ती पुरतं किंवा ऑरांशी संबंधित एवढंच बोलणं होणार नाहीये. आणि इथे पण भेद आहेत. म्हणजे अगदी एक छोटे छोटे उदाहरण बघा की आपण लहानपणी नाही का आपण मित्रांना म्हणायचो की डोळे मीठ, मग भुवयांमध्ये पेन्सिल धरायचो, काय जाणवतंय काय विचारायचो वगैरे. तर ही प्राणमय झालं. म्हणजे इथे काय झालं तर इथे भौतिकमय प्राणमयच्या मध्ये आपण आलो. अजून जसं की आपण एक उदाहरण आपण मागील काय पॉडकास्टमध्ये केलं होतं की आपण हात सेन्सेशन वाढवून मग हात फिरवतो, हातांमध्ये दाब जाणवतो, ते प्राणमय झालं. पण इथे भौतिकतेचा आधार घेतला. पण या व्यतिरिक्त प्राणमय सृष्टी देखील आहे. प्राणमय वेगळी सृष्टी, तिथे आपलं वेगळं अस्तित्व आहे आणि अशा प्रकारे तिथे आपल्याला त्रास वेगवेगळ्या प्रकारचे होत असतात. म्हणूनच आपण शांती विधान करणं, यज्ञ करणं याचा उपयोग तिथे होतो.
सेम तसंच मानसिकमय अशी हम्म. सृष्टी वेगळी आहे, जी ह्या देहाला, ह्या सृष्टीला लागून आहे. हम्म. मानसिक मध्ये काय काय येतं, तर ज्यांना कोणाला असं दिव्य अलौकिक काही ज्ञान झालेलं असतं, तर यामधला एक छोटासा एक एक्झाम्पलचा पार्ट सांगतो. टेलिकिनेसिस असं म्हणतात, एक पार्ट आहे. मला काही शब्द चुकला तर माफ करा जाणकारांनी. पण यामध्ये कसं आहे की आपण डोळ्यांनी आपण त्राटक साधना मॅक्झिमम यामध्ये बरोबर. केली जाते, हम्म. अग्नी किंवा सूर्याचा आधार घेऊन. तर यामध्ये त्राटक साधनेमध्ये डोळ्याचं तेज वाढवून त्याला आपण एक दिशा दर्शन करणं. मग यामध्ये जरी मानसिकमय या सृष्टीशी संपर्क आला, तर यामध्ये साधन जे आहे ते ब्रेनचं आहे, म्हणजे मेंदूचं साधन केलं जातं. पण शक्ती जी असते ती मानसिक असते, अच्छा. मेंदूची शक्ती नाही इथे. तर ही ऊर्जा तिथे केंद्रित करणं. अजून एक तुम्ही ऐकलं असेल टेलिपॅथी, तो हा पार्ट येतो मानसिकमय सृष्टीबद्दलचा. आणि या व्यतिरिक्त त्याचं वेगळं अस्तित्व देखील आहे, म्हणजे आपल्याला मानसिक देह देखील आहे. हो. म्हणजे जसा भौतिक देह आहे तसा प्राणमय देह, ज्याला ऑरा म्हणतो, तसेच मानसिकमय देह देखील आपल्याला आहे. आणि तसाच अजून एक पार्ट आहे, ज्याला म्हणतात आध्यात्मिकमय सृष्टी किंवा आध्यात्मिकमय देह. तर आपल्याला आध्यात्मिकमय देह देखील आहे. याच देहामध्ये आपल्याला पापदेह आणि पुण्यदेह असे 2 देह असतात. हेच आपण अनेक जन्मांपासून घेऊन फिरतोय. आणि जसं श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृतात अनेकदा याचा उल्लेख येतो. आणि पापदेह अर्थात दत्तात्रयांच्या साधनेने दग्ध होतो, पुण्यदेह वृद्धिंगत होत राहतो. तर आध्यात्मिक देहामध्ये देखील अनेक वेगवेगळे पण प्रकार आहेत. मग त्याच्यामध्ये तुम्ही साधना कोणत्या कोणत्या प्रकारच्या करता, मंत्र जप कुठल्या कुठल्या प्रकारचा करतो आपण, यावर तर हे डिपेंड करतं. आणि आपल्यातला प्रकाश, तेज, आध्यात्मिक अनेक लोकांचं तेज जे चेहऱ्यावर दिसतं, जाणवतं, किंवा त्यांच्या सानिध्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी जाणवतात, अनुभूती येतात, त्यामागचं कारण आध्यात्मिक देह. अनेकदा असा पण अनुभव येतो बघा आपल्याला, की आपण समजा कुठल्या उच्च आध्यात्मिक व्यक्तीच्या संपर्कात येतो, सानिध्यात येतो, त्यांचा स्पर्श किंवा त्यांची दृष्टी आपल्यावर पडते, किंवा ती व्यक्ती बोलत असते, तर त्यावेळेला शब्द शक्तिपात होतो. तर त्या व्यक्तीच्या ऊर्जा लहरी त्याच्या संपर्कात आपल्याला आल्यामुळे काहींना झोप येते, काहींचं डोकं प्रचंड दुखतं, काहींना शरीरामध्ये काहीतरी कंपनं जाणवतात. तर ही अनुभूती देखील अशी असते की त्यांचे ऑरा किंवा त्यांचे चक्र जे असतात ते मोठे झालेले असतात. तर त्यामुळे त्यांचा प्रभाव आपल्यावर पडल्यामुळे आपल्याला त्याचा चांगला इम्पॅक्ट पडतो. सेम तसं निगेटिव्ह पण पडतो. काही लोकांची निगेटिव्ह प्रचंड एनर्जी असते, तर मग त्यांच्या सानिध्यात आल्यानंतर आपल्याला एकदम लॅक झाल्यासारखं वाटतं, आपला कॉन्फिडन्स एकदम कमी होतो. काही घरात आपण जातो काही लोकांच्या, तर काहींच्या घरात प्रसन्न वाटतं आणि काहींच्या घरात प्रसन्न नाही वाटत. तर यामागची देखील ही 4 शक्तीची कारणं आहेत, 4 अवस्था किंवा डायमेन्शन्स म्हणू आपण सोप्या भाषेत. 4ही डायमेन्शन्सला एकत्र आपण अनुभवत असतो. भौतिक देह फक्त एक साधन झालं, पण आणि अर्थात ह्या तिन्ही म्हणजे भौतिक सोडून प्राणमय, मानसिकमय, आध्यात्मिकमयचे संकेत देखील आपल्या भौतिक देहावरती जाणवतात. जसं की आता समजा आपल्याला कुठल्या असुरी शक्तीचे किंवा नकारात्मक शक्तीचे आपल्यावर आघात होत असतील, तर शरीरावरती त्याचे आपल्याला व्रण दिसतात, किंवा चेहऱ्यावर आपल्याला जाणवतं, डोळ्यांसंबंधित आपल्या अडचणी होणं, स्किन संबंधित अडचणी होणं, याचे संकेत आपल्याला मिळत असतात. तर अशा प्रकारे ग्रंथात याचा उल्लेख आहे आणि वेगवेगळ्या प्रकारे स्वामींनी याबद्दल आपल्याला जागृत केलंय. खूप छान. काय होतं, आज ह्या ग्रंथ आपण हे जे पॉडकास्टची सिरीज करतोय याच्यासाठी की ते वाचत असताना ज्या काही गूढ गोष्टी आपल्या समोर येतील तर त्याचा अर्थ तुमच्याकडून जाणून घेऊन प्रेक्षकापर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न आहे. त्यात पुढे मला असं वाटतं की एक वर्णन असं येतं की हे चैतन्य जे आहे ते लंगडं आहे आणि प्रकृती आंधळी आहे, असं वर्णन येतं त्याच्यामध्ये. त्याचा काय अर्थ लागतो म्हणजे? आता याला आपण चैतन्य आणि प्रकृती याला आपण पुरुष प्रकृती असं म्हटलं तर अजून सोपं जाईल मला. त्या पद्धतीने जसं ग्रंथात दिलंय त्यामध्ये. आता ह्याचं पहिलं ग्रंथातलंच उदाहरण देऊ. ग्रंथामध्ये त्याचं कारण असं दिलंय, श्रीपाद स्वामींचे 2 बंधू होते. तर एक बंधू जे होते ते आंधळे होते आणि एक बंधू जे होते ते लंगडे होते, पंगू होते. तर याचं प्रतीक म्हणून श्रीपाद स्वामी यांनी त्या ठिकाणी ते अवतरित झाले. अर्थात अवतरित होण्यापूर्वीचा संकल्प त्यांचाच होता, पण त्यांनी अजून एक उल्लेख आहे की कालदेवता आणि कर्मदेवता ह्या 2 देवतांना दत्तात्रयांनीच शाप दिले. आणि मग त्याचंच प्रतीक म्हणून श्रीधरराज शर्मा मोठे बंधू आणि त्यानंतर 2 नंबरचे बंधू श्री रामराज शर्मा ते अवतरित झाले. आणि त्याचं प्रतीक म्हणून म्हणजे हे दर्शवण्यासाठी याचं द्योतक म्हणून त्याचा उल्लेख येतो की प्रकृती ही आंधळी आहे आणि पुरुष हे पंगू किंवा लंगडा आहे. आणि हे कुठली अवस्था, म्हणजे समजा आता ह्याचं उदाहरण मी माझ्या पद्धतीने देतो की आपण आध्यात्मिक साधना, आपण आध्यात्मिक उपासना सुरू करतो, पण काही काही छोट्या छोट्या त्रुटी राहतात आपल्याकडनं, की फॉर एक्झाम्पल आचरण, आहार, संगत, तर या सगळ्याचा परिणाम आपल्यावर कसा होतो
तर आपल्याला काहीतरी प्राप्त होतं, पण त्या प्राप्तीमध्ये पण काहीतरी अपुरं राहतं. तर बरोबर. याचं पण हे उदाहरण आहे, की प्रकृती ही आंधळी आहे. म्हणजे आपण संगत आणि आपल्याबद्दलच्या काही गोष्टी आहेत, त्यामध्ये पण आपण विकसित अवस्थेत जात नाही. आणि पुरुष किंवा ज्यामध्ये दिलेलं आहे, की चैतन्य हे पंगू आहे. म्हणजे आपल्यामध्ये चैतन्य स्फूर्त बऱ्याचशा गोष्टी घडतात, पण आपल्याला असं दिव्य ज्ञान तेवढं प्राप्ती करता येत नाही. तर मग आपण उन्नत अवस्थेला कसं जायचं? तर आता ग्रंथात दिल्यामध्ये त्याप्रमाणे, की हे जेव्हा उन्नत अवस्थेला जातात प्रकृती आणि चैतन्य, तर तेव्हा त्याला ईश्वर आणि ईश्वरी असं म्हणतात. तर ईश्वर आणि ईश्वरी हे असं म्हटल्यानंतर त्याला मग म्हणजे त्यालाच आपण ब्रह्ममाया असा त्यामध्ये उल्लेख आहे, की यांना एकत्रित ब्रह्ममाया असं म्हटलं जातं. श्रीपाद श्रीवल्लभांनी नंतर त्यांना म्हणजे त्यांच्या दोन्ही भावंडांना केवळ कृपा कटाक्षाने की दृष्टिक्षेपाने त्यांना पूर्ण महापंडित केलं आणि पूर्ण म्हणजे त्यांना ते जे आंधळे होते त्यांना डोळे आले, जे पंगू होते ते चालायला लागले. तर अशा प्रकारे त्यांना जागृत स्वरूपात आणलं. याचं कारण पण असं की आधी अनेकदा वारंवार अप्पलराजू शर्मा, सुमती महाराणी यांच्या समक्ष हा उल्लेख झालाय. पंचमहाभूतांची साक्ष देखील मिळाली की श्रीपाद प्रभू हे दत्तात्रय अवतार आहेत. पण श्रीपाद प्रभूंचीच माया अशी की ते अवतारी पुरुष आहेत हे सगळे साक्ष मिळूनही ते तेवढं त्यांना ते मान्य होत नव्हतं. कारण त्यांना तर फक्त त्यांचा मुलगाच दिसत होता. पण जेव्हा ती माया त्यांची माया विमुक्त ते झाले आणि श्रीपाद स्वामींनी अर्धनारीश्वर असलेलं त्यांचं अनघा दत्तात्रय रूप त्यांना दाखवलं. त्यानंतर ती माया सगळी संपली आणि मग त्यांनी अर्थात गृहत्याग केला आणि मग पिठापूर सोडलं, मग ते गुरुपूरला गेले. तर अशा प्रकारे मी असं मानतो की जेव्हा आपण आपल्या काही त्रुटी ज्या असतात त्या दत्तभक्तीने मग दूर होतात आणि मग आपण भेदाभेद सगळ्या देवांमधला आपला संपतो. त्यावेळेला आपल्याला ईश्वर ईश्वरी ही अवस्था कळायला लागते. परब्रह्म पराशक्तीपर्यंत आपली संयुक्त अवस्थेत भक्ती पोहोचते. तर मग आपण परिपूर्णतेला जातो. असा त्याचा अर्थ खूप म्हणेल. गूढ अर्थ आणि खूप छान पद्धतीने तुम्ही त्याची उकल केलीत. मागे आपल्या मागच्याच पॉडकास्टमध्ये मला वाटतं 6व्या का 7व्या पार्टमध्ये एक जणाने 40 दिवसाची मंडल दीक्षा म्हणजे मंडल दीक्षेबद्दल सांगा असं सांगितलं आणि पुढे ग्रंथामध्ये देखील मंडल दीक्षेचं वर्णन येतं आणि ती 40 दिवसाची मंडल दीक्षा. पहिले तर मंडल दीक्षा काय असते, मग ते 40 दिवसाची काय सगळा प्रकार आहे, तर थोडक्यात त्याची उकल करूयात. मंडल म्हटलं तर मंडल म्हणजे काय, तर त्यामध्ये एखादं अशी आकृती किंवा मंडल म्हणजे काय, तर एखादा सर्कल की जो एका ठिकाणी सुरू होऊन परत त्या ठिकाणापर्यंत आपल्याला आणतोय. 0 = 360 डिग्री त्या टाईप. तर मग त्याला आपण मंडल म्हणू. तर मंडल दीक्षेमध्ये काय, तर आपल्याला अनेक अशा मुद्रा, अवस्था, साधना, व्रत, अजून संकल्प दीक्षा असतात त्यामध्ये आणि यज्ञ असे आपल्याला सांगितले जातात. यज्ञामध्ये एक महत्वाचा एक पार्ट असतो, ज्याला आपण षडध्व शोधन दीक्षा असं म्हणतात. तो एक यज्ञ करणं कंपल्सरी असतो मंडलमध्ये, मंडल दीक्षेत. अनेक असे मुद्रा तर झाल्या. दान धर्म सांगितले जातात, वृक्षपूजन सांगितलं जातं आणि शांती विधान म्हणजे आपली कुठली तरी शांती राहिली असेल ती करणं आणि मग असं करत आपण स्टेप बाय स्टेप मग आपण पुढे सरकतो. तर त्याला म्हणतात मंडल. तर मंडल दीक्षेमध्ये ह्या गोष्टी येतात. मी ऐकून असलेली मंडल दीक्षा ही साधारण 48 दिवसांची असते. तर 48 दिवस का असते, तर 27 नक्षत्र, पत्रिकेतली 12 स्थानं आणि नवग्रह, तर या सगळ्यांना एकत्रित करून म्हणजे 48 अंक होतो. तर या सगळ्यांवर त्याचा परिणाम होतो. म्हणून 48 दिवसांची मंडल दीक्षा मी ऐकून आहे. 40 दिवसांची श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृतात उल्लेख आहे. माझा अंदाज मी एक मांडतो की जसं की आपण ह्युमन सायकोलॉजीनुसार एक गोष्ट आहे की आपण एखादं चांगलं आचरण आपल्या प्रॅक्टिसमध्ये आणायचं असेल तर तीच गोष्ट लागोपाठ 21 दिवस करावी लागते. बरोबर. मग आपल्याला त्याची सवय लागते. तर याचा परिणाम होतो आपल्या कॉन्शियस माइंडवरती. पण अजून आपल्याला ते सबकॉन्शियस माइंड पर्यंत पोहोचवायचं असेल तर तीच प्रक्रिया, तीच गोष्ट आपल्याला 40 दिवस लागोपाठ करावी लागते. तर 40 दिवस लागोपाठ झाल्यानंतर मात्र मग आपण सबकॉन्शियस माइंड पर्यंत ती गोष्ट पोहोचते. हंसयोग किंवा सोहम साधनेबद्दल देखील आपल्याला काही उन्नत अवस्था देखील आहेत. म्हणजे हंसयोग मध्ये डीप मध्ये जसं जाल सद्गुरू सानिध्यामध्ये, तशा अनेक अशा गुप्त रहस्यमयी साधना आहेत सोहम मध्ये देखील. त्यामध्ये देखील ही आवर्तनं सांगितली जातात. मंडल दीक्षेमधला पण एक पार्ट आहे हा की 40 दिवस एकच आवर्तन 40 मिनिट करावं लागतं साधनेचं आणि 40 दिवस 40 मिनिट आपण ही साधना जेव्हा करतो त्यावेळेला त्यानंतर आपल्याला जे काही संकल्प आहेत आपले ते आपल्याला डोळ्यासमोर आपल्याला ते पूर्ण होताना दिसतात. तर कदाचित ते कारण असावं असं माझं मी मत मांडलं. बघू आता मंडल दीक्षा म्हणजे त्यात काय केलं जातं नेमकं?
व्रत, हम्म, आपलं व्रत सांगितलं जातं, हम्म, मंत्र सांगितले जातात, हम्म, आपल्याकडनं वृक्ष पूजन होतं, यंत्रांचं देखील पूजन होतं, यज्ञ होतो आपल्याकडनं. आणि यज्ञ हा सद्गुरूच्या सानिध्यात इतरांच्या मार्फत त्यांनी मंत्र म्हणणं किंवा सद्गुरू आपले म्हणत असतील तर ते मग त्या प्रकारे आहुती देणं. आणि त्याची एक विशिष्ट पद्धत असते की म्हणजे प्रत्येक सद्गुरू संप्रदायाची आहुती देण्याची देखील पद्धत वेगळी असते. त्या प्रकारे ती आहुती दिली जाते. आणि मग म्हणजे ह्या गोष्टी गुप्त पण ठेवाव्या लागतात. आणि मुद्रा सांगितल्या जातात. मुद्रांमध्ये पण प्रकार दोन, की आपण डोळ्यांच्या मुद्रा वेगळ्या, हस्त मुद्रा वेगळ्या. की आता हिमालयन गुरु परंपरा असेल तर मुख्यतः मी काय आता रहस्यमय गोष्ट सांगतो नेमकी, ही 3 भाग असतात, की एक ब्राह्मी, वैष्णवी आणि शांभवी अशा 3 मुद्रा असतात. यापैकी एखादी फॉलो करावी लागते. मग तिथून आपण पुढे सरकतो. मग हस्तमुद्रा. हस्तमुद्रांमध्ये पण 2 प्रकार, म्हणजे विभक्त हस्तमुद्रा आणि एकत्रित हस्तमुद्रा हे देखील प्रकार आहे. यामध्ये अजून भेद आहे, की नाभीस्थळी मुद्रा आहे, अनाहत स्थळी मुद्रा आहे, विशुद्ध स्थळी मुद्रा आहे, आज्ञास्थळी मुद्रा आहे. यामध्ये उदाहरण एक म्हणजे की कालेश्वर मुद्रा ही आज्ञाचक्रापर्यंत जाते. याआधी अनाहत पाशी असते, मग आज्ञाचक्रापर्यंत जाते. मग आपलं तिसरं नेत्र म्हणजे ज्ञान नेत्र ओपन होतं, योग नेत्र म्हणतात त्याला, ते ओपन होतं. अशा ह्या पद्धती आहेत. आसन काय ठिकाणी आहेत, म्हणजे काही साधना अशा आहेत की जसं की गरुडांसंबंधित साधना आपल्याला, की अशा स्पेशलाइज साधना असतात, नागांसंबंधित किंवा अजून वेगळ्या काही उपदेवता आहेत त्यांच्या साधना. त्या साधनांमध्ये आपल्याला ते आसन सहित प्राणायाम सहित मुद्रा ह्या गोष्टी एकत्रित आपल्याला सद्गुरू सानिध्यात गुप्त पद्धतीने शिकवलं जातं. आणि त्यावेळेला सद्गुरूच्या सानिध्यात आपल्याला राहावं लागतं. तिथे त्यांच्या बरोबर आपला तो काळ आपल्याला व्यतीत करावा लागतो आणि मग आपण पुढे सरकतो. तर मंडल दीक्षा ही आजकालच्या जगात तेवढी तशी मिळत नाही. तर त्यामुळे मग त्याला नंतर उपशाखा करत आजकाल काय सगळंच ऑनलाईन दीक्षा ऑनलाईन देतात. ऑनलाईन माझं मत असं आहे की ऑनलाईन दीक्षा योग्य नाहीये, कारण होऊच शकत नाही ना, ती एनर्जीच मिळू शकत नाही. बरोबर आहे, कारण आपण जे अनुभवतोय समक्ष येऊन तर ती अनुभूती नाही मिळू शकत. बिलकुल. कारण आपण जर समजा एखादा गोड पदार्थ खाल्लाय आणि समोरच्याला म्हटलं तर गोड आहे ना, तर ते योग्य ठरणार नाही. त्याला फारच एकदम ब्रह्मर्षी पाहिजे एखादा जो त्या पद्धतीने त्याला शक्तिपात करू शकेल दुरूनच. ओके. पुढे मला असं वाटतं की काशीबद्दल पण 1-2 ठिकाणी वर्णन येतं. काशी क्षेत्राबद्दल खूप सुंदर वर्णन आहे. तर काशी क्षेत्राबद्दल माझं फार फेवरेट म्हणजे मी आजपर्यंत गेलेल्या सर्वात पवित्र म्हणजे ठिकाणांपैकी सर्वात मला भावलेलं किंवा मला एकदम काय बोलू शकतो की जिथे मला असं वाटलं की खरंच इथं काहीतरी जबरदस्त एनर्जी आहे, ते काशी क्षेत्र आहे. त्याच्याबद्दल मला ऐकायला फार आवडेल. अतिशय सुंदर विषय काढला तुम्ही. आणि तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की ग्रंथामध्ये जे 2 उल्लेख तर मला आठवतात. पण आपण काशीचा उल्लेख झाला तर पटकन एक सांगून टाकतो की काशी ही ओल्डेस्ट सिटी आहे. हे प्रूव्ह देखील झालंय आणि माझं देखील हे मत आहे की ती आहेच. कारण पुराणात सांगितल्याप्रमाणे पृथ्वी उत्पत्तीच्या पण आधी, जसं ब्रह्मदेव पृथ्वी उत्पत्ती करत होते, तर त्याच्याही आधी महादेवांनी काशीची म्हणजे वाराणसीची उत्पत्ती त्रिशूळावर केली. आणि ब्रह्मदेवांनी मग पृथ्वी उत्पन्न केल्यानंतर महादेवांनी त्रिशूळ ज्या ठिकाणी ठेवले तर त्याला आपण काशी म्हणतो. असे हे इतर देवस्थानं देखील आहेत. म्हणजे मी पटकन उदाहरण सांगतो फक्त, की जसे की त्रिशूळावर काशी आहे, तसं महालक्ष्मीच्या हातावरती कोल्हापूर आहे, त्यामुळे त्याला करवीर म्हणतो आपण. अजून ब्रह्मदेव यांच्या कमळ जे आहे, हातामधलं जे कमळ आहे, तर त्यावरती पुष्कर आहे, म्हणजे राजस्थानमध्ये देवस्थान आहे. अजून विठ्ठलांच्या डाव्या हाताच्या शंखावर काही जणांचं मत आहे, म्हणजे चुकलं तर माफ करा, पण मी एक मत ऐकलेलं आहे त्यामध्ये कीर्तनामध्ये का, तर ते पांडुरंग म्हणजे ते पंढरी आपली काय आपण पंढरपूर ते तिकडे आहे. तर असं काशीबद्दल असा उल्लेख येतो. याच्यामध्ये आहे की काशी यात्रा गमिष्यामी तत्रैव निवसाम्यहम इति ब्रुवाण सततम काशीवास फलम लभेत. म्हणजे जसं मी काशी यात्रेला चाललोय आणि तिथेच मी आता राहणार आहे, असं आपण जेवढं जास्तीत जास्त म्हणू तसं आपली नाळ काशी या क्षेत्राशी जोडली जाते. आणि नंतर आपण जरी तिथे नाही गेलोय तरी मानसिक दृष्ट्या आपण तिथे गेलेलो असतो आणि मग तिथे काशीवास केल्याचं फल आपल्याला प्राप्त होतं, असं याचा अर्थ होतो. तर या ग्रंथामध्ये 2 उल्लेख आहेत. एक आहे पंचकोश यात्रा, ज्यामध्ये काशीवास करणं आणि पिठापूर या पादगया क्षेत्राचा वास करणं, या दोन्ही ठिकाणाची फलश्रुती सेम सांगितलेली आहे. किंवा पिठापूरचं आपण स्मरण केलं तरी आपण तिथे वास्तव्य केल्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होतं. तर यामध्ये पंचकोश यात्रा, ज्यामध्ये अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, आनंदमय कोश. तर
श्रीपाद स्वामींना एकाने पंचकोशांबद्दल जेव्हा विचारलं, तर सुरुवात पंचक्रोश असं केलंय, मग पंचकोश असं सांगितलंय. श्रीपाद स्वामी म्हणतात, जेवढी भौतिक पिठिकापुरमची व्याप्ती आहे, तेवढीच आनंदमय स्थान असलेलं किंवा सुवर्ण पिठिकापूर जे आहे त्यांची व्याप्ती आहे. तसंच म्हणजे दोनही हे डायमेन्शन वेगळे आहेत. मगाशीच आपल्या डायमेन्शन बद्दल विषय झाला, तीच डायमेन्शनचा पार्ट इकडे येतो की सर्वसामान्य व्यक्ती ही भौतिक यात्रा करतात आणि ते भौतिकरित्या जातात, अनुष्ठान वगैरे सगळं करतात, यात्रा करून मग ते परत येतात. ह्याचं कारण देखील आहे की कारण त्यांच्यामधले जे काही विषय वासना आहेत किंवा त्यांच्या ज्ञानाची व्याप्ती म्हणू आपण, त्यानुसार ते यात्रा करतात. जेवढं ज्ञानाची व्याप्ती, जेवढं आपण अंतर्मुख होतो, असं करत करत आपण जेवढे साधक प्रवृत्ती आपली वाढते, तसे आपण सुवर्ण त्या स्थळाला जातो. त्याच ठिकाणी कुठल्याही तीर्थक्षेत्राला सुवर्ण व्याप्ती देखील असते, म्हणजे त्याचे सोन्याचे ऑरा असतात. आपल्या आनंदमय कोशाला ते ग्रहण करता येतं आणि मग तिथे गेल्यानंतर आपल्याला ते जाणवतं. म्हणजे सगळीकडे सगळ्यांना जाणवतं असं नाहीये. तर काशीवासाबद्दल ते एक उल्लेख आहे. अजून एक काशीवासाबद्दल एक उल्लेख असा आहे की श्रीपाद स्वामी हे जेव्हा काशी क्षेत्री गेले आणि त्यांनी तिकडे बऱ्याचशा साधू मंडळींना ते भेटले आणि त्यांना सांगितलं, त्यांनी अनुग्रहित केलं. श्रीपाद स्वामी स्वतःहून म्हणाले की काशी क्षेत्राबद्दलची महती मला अजून वाढवायची आहे. तर माझ्यामध्ये विलीन झालेला एक साधक जो माझा भक्त आहे, त्याला मी परत काशी या क्षेत्री अवतरित होण्याचा आदेश देतो आणि क्रियायोग ज्यांना ज्यांना शिकायचा आहे अशा सर्व मानवांना त्याने दीक्षित करावं असं मी आदेश देतो. आणि हे घडलं देखील. हे घडलं कसं, तर त्यांनी ज्यांच्याबद्दल उल्लेख केला होता ते म्हणजे श्यामाचरण लाहिरी. श्यामाचरण लाहिरी हे वाराणसी लाहिरी महाशय म्हणजे महावतार बाबाजींचे शिष्य, हे देखील तिथे आले. तर ते अर्थात मुक्ती अवस्थेला प्राप्त होते, मोक्ष त्यांना मिळालेला होता, पण श्रीपाद स्वामींच्या आदेशाने त्यांना परत यावं लागलं. हा एक उल्लेख आहे. अजून एक उल्लेख आहे की काशी आणि पिठिकापुरम दोन्ही ठिकाणी जेव्हा आपण 9 महिने 9 मिनिट आणि 9 घटिका आपण तिकडे राहतो, त्यावेळेला आपण पितृशापापासून विमुक्त होतो, असा एक उल्लेख त्यामध्ये आहे. त्यामुळे काशी या क्षेत्राबद्दलची महती खूप आहे. आपण मी जे बोलतो अगदी लवलेश मात्र होता, खूपच प्रचंडच आहे. खूप छान. मला वाटतं त्रिकरण शुद्धी 50व्या अध्यायामध्ये एक वर्णन येतं त्रिकरण शुद्धीबद्दल. काय असते त्रिकरण शुद्धी? त्रिकरण शुद्धी आता ह्याच्यामध्ये ग्रंथात दिल्याप्रमाणे आपण जाऊ. आपण जे मनात विचार येत आहेत तेच मुखाने बोलतोय, जे आपण बोलतोय तेच आचरणात आणतोय. अच्छा. या सगळ्या गोष्टींमध्ये कॉमन आणि साम्य सापडलं आपल्याला, तर त्या व्यक्तीची त्रिकरण शुद्धी झाली आहे. मग याचा अर्थ असा होत नाही की ती व्यक्ती आध्यात्मिकच पाहिजे. आध्यात्मिक जरी नसली पण ती तत्वमूल्यांना सांभाळून असेल तरी देखील त्या व्यक्तीची त्रिकरण शुद्धी आहे. आणि याचा फायदा देखील आहे. म्हणजे याचे फायदे आपल्याला 3 मुख्य नाड्यांना होतो. 3 मुख्य नाड्यांना होऊन आपल्या 3 अवस्थांना म्हणजे आधी भौतिक, आधी दैविक, आध्यात्मिक ह्याला होतो. त्रिविध ताप नावाचा प्रकार आहे, ह्याला पण आधी भौतिक, आधी दैविक, आध्यात्मिक म्हणतात. ह्याचं प्रमाण कमी होतं. अशा करत 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 आणि जर समजा ती व्यक्ती आध्यात्मिक असेल आणि त्या व्यक्तीची त्रिकरण शुद्धी झाली, 3 नाड्या साफ होऊन त्रिकरण शुद्धी होऊन त्या व्यक्तीला इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती आणि क्रियाशक्तीची प्राप्ती होते, जी अर्थात श्रीविद्या साधकांना माहित आहे. हे ललिता सहस्त्रनामामध्ये देखील याचा उल्लेख येतो. आणि ह्या त्रिकरण शुद्धीमध्ये आपल्या 3 नाड्यांमध्ये ह्या शक्ती निवास करायला लागतात. जसं की चंद्रनाडीमध्ये इच्छाशक्ती, सूर्यनाडीमध्ये क्रियाशक्ती आणि सुषुम्ना नाडीमध्ये ज्ञानशक्ती, या 3 शक्तींचा उदय तिथे होतो. त्यामुळे जे बोलतोय ते, जे आपण मनात आहे तेच आपण बोलणं आणि जे बोलतोय तेच आपल्या कृतीत येणं हे अतिशय गरजेचं आहे. याच्यामध्ये जर अंतर असेल तर ती व्यक्ती दुरात्मा आहे असा त्यामध्ये उल्लेख आहे. आणि अजून एक उल्लेख छोटासा केलेला आहे की नामस्मरण करणारी व्यक्ती या अवस्थेला पोहोचते, उच्च अवस्थेला पोहोचते. आणि जी व्यक्ती नामस्मरण करत नाही त्या व्यक्तीचं मन देखील अशुद्ध असतं असं त्यामध्ये दिलेलं आहे, उल्लेख आहे. त्यामुळे नामस्मरणाबद्दलचे हे महत्व असं सांगण्यासाठी कदाचित हा पाठ आला. आणि कलियुगामध्ये तर नामस्मरणाचं फारच महत्व आहे, कारण बाकीच्या गोष्टी अवघड आहेत समाजासाठी, परंतु नामस्मरण हे इझी आहे आणि तेवढंच कारक सुद्धा आहे आपल्या सर्वांसाठी. संपूर्ण ग्रंथामध्ये आता जवळपास आपण शेवटच करत आहोत, तर संपूर्ण ग्रंथामध्ये खूप लोकांचे म्हणजे मागचे जन्म, पुढचे जन्म, म्हणजे अगदीच कोणाचंही उदाहरण द्यायला गेलं की मागच्या जन्मामध्ये तो होता, मग त्याच्यामुळे हे झालं, मग पुढे त्याच्यामुळे हा जन्म झाला. साईबाबांचं, छत्रपती शिवाजी महाराजांचं देखील दिलेलं आहे. असं खूप मागचे जन्म, पुढचे जन्म असे वर्णन केलेले आहेत. त्याच्याबद्दल थोडंसं मला वाटतं विस्तृत आणि छान पद्धतीनं तुमच्याकडून ऐकायला आवडेल मला. मी विस्तृत सांगण्याचा प्रयत्न करतो. मुख्य जेवढे आठवत आहेत तेवढे तर नक्कीच सांगतो. की जसं की सुरुवातीच्या काही अध्यायांमध्ये उल्लेख येतो
पळणीस्वामींच्या सानिध्यात हा माधव जे आहेत ते सांगत असतात की त्यांचा अनुभव ते सूक्ष्मदेहाने श्रीपाद स्वामींचं दर्शन घेऊन आले. या दरम्यान मग पळणीस्वामी त्यांना म्हणतात की तू यवन भासणाऱ्या ज्या साधूचे दर्शन घेतले आणि 4 दिव्यांचे जे तुला दर्शन झाले, तर हा अतिशय विलक्षण योग होता. असं एक छोटंसं वर्णन पहिलं येतं. मग दुसरं वर्णन असं आहे की तिरुमलदास जेव्हा शंकर भट्टांना सांगत होते, त्यामध्ये तिरुमलदास म्हणाले की श्रीपाद स्वामींच्या सानिध्यात असताना एक लीला घडली, ते लीलेबद्दल सगळ्यांनी वाचावंच नंतर. त्यामध्ये लीला सांगून मग तिरुमलदास म्हणतात, श्रीपाद स्वामींनी मला आशीर्वाद दिला की मी जेव्हा म्हणजे त्यांना तिरुमलदासांना सांगितलं की तू गाडगे बाबा या रूपाने अवतरित होशील. आणि तिरुमलदास त्यांना म्हणतात श्रीपाद स्वामींना की मला तुमच्या कृष्ण अवतारावर जास्त प्रीती आहे, त्यामुळे मला ते रूप माझ्यामध्ये राहावं, मी त्याची भक्ती करावी. मग श्रीपाद स्वामींनी त्यानुसार त्यांना आशीर्वाद देखील दिला की तू गोपाला देवकी नंदन गोपाला याच मंत्राचं भजन तू करशील. आणि हे सत्यात उतरलं. अर्थात अजून एक उल्लेख त्यामध्येच श्रीपाद स्वामींनी केला की मी साईबाबा या अवताराने, मी या रूपाने अवतरित होऊन तुझा उद्धार करेल, असं श्रीपाद स्वामींनी हे दुसरा उल्लेख केला. तर तिसरा पुढे उल्लेख असा सापडतो की श्रीपाद स्वामी जेव्हा नेपाळ या क्षेत्री राम नामाच्या भजनामध्ये किंवा मंत्रामध्ये तल्लीन असलेल्या हनुमंताला भेटतात. आणि हनुमंताला भेटल्यानंतर मग त्यांचा बराचसा मोठा वार्तालाप आहे. त्यामध्ये श्रीपाद स्वामी म्हणतात हनुमंताला की तू समर्थ सद्गुरूच्या वेशात अवतरित हो आणि आपल्या सनातन संस्कृतीमधील काही भाग किंवा आपल्या धर्मातले काही चांगल्या गोष्टी आणि यवन धर्मातले जे लोक आहेत त्यांच्या धर्मातले काही चांगल्या गोष्टी या दोन्हीचा समन्वय करून तू अल्लाह मालिक है असं याचा उल्लेख कर. आणि मग आज तू अवतरित हो, तू साईबाबा हे रूप धारण कर आणि तू धिशीला या क्षेत्री म्हणजे शिर्डी या क्षेत्री तू आताच शिर्डी इथे अवतरित हो, असे 3 उल्लेख सापडतात. आणि यामध्ये हे उल्लेख मध्ये अजून एक गंमत आहे बघा की आता काहींना कन्फ्युजन आहे की मारुतीला अवतरित होण्यासाठी सांगितले, मग नंतर आधीच्या अध्यायांमध्ये सांगितले की मी साईबाबा असं अवतरित होईल. तर ह्याचा अर्थ पण नंतर पुढे आपल्याला उकल होतो की जसं की साईबाबांना म्हणजे मारुतीला श्रीपाद स्वामी म्हणतात की तुला मी नाथ संप्रदायाची दीक्षा देतो. त्याच वेळेला तिथे अनुसूया माता देखील आलेल्या दाखवल्यात. अनुसूया माता म्हणतात की अरे दत्ता किंवा श्रीपादा, तू जेव्हा दत्तात्रय अवतार माझ्या मातृगर्भातनं घेतलास तर त्यावेळेला मला कुठलीही मातृपीडा म्हणजे गर्भातली जी पीडा असते ती काही झाली नाही, पण त्या पिढ्यामध्ये देखील एक प्रकारचं सुख आहे, तर ते मला प्राप्त व्हावं यासाठी तू काय करणार. तर त्यावेळेला श्रीपाद स्वामी म्हणतात माते तू काळजी करू नकोस. मारुतीला ते आशीर्वाद देतात. मारुती अगदी लहान आकार करून तो तेज रूपाने त्यांच्या गर्भपिंडात जातो आणि मग त्या लगेचच प्रसूती होऊन ते 3 मुखाच्या बालकाला जन्म देतात. तर तोच मारुती नंतर त्या रूपाने अवतरित होतो. आणि मग श्रीपाद स्वामी म्हणतात की आता आपण दत्त जयंती साजरा करू. आणि त्यावेळेला ते म्हणतात की मी तुला नाथ ही दीक्षा देतो, त्यामुळे तू साईनाथ या रूपाने सगळीकडे प्रचलित होशील, असा देखील एक उल्लेख होतो. यामध्ये मग ते म्हणतात, मारुती म्हणतो की मी समर्थ सद्गुरू आता हे या रूपाचा त्याग करून जेव्हा साईबाबा हे रूप धारण करेल आणि अवतार कार्य संपुष्ट करते वेळी जेव्हा माझ्यातील तत्व हे फोफावतील तर त्यावेळेला तुमच्या शक्ती संपदेने मला घट्ट धरून ठेवा, असं मारुती सांगतात. आणि ही एक अतिशय रहस्यमय गोष्ट आहे. श्रीपाद स्वामी देखील म्हणतात की अरे मारुती, तू खरंच बुद्धिवान आहेस, तू देहबुद्धीने माझा अंश आहेसच, पण तू आत्मबुद्धीने देखील माझं स्वरूप झालेलं आहेस, असं सांगतात. आणि अशा पद्धतीने मग याचा अर्थ असा होतो की मग मारुतीला श्रीपाद स्वामी म्हणतात की मी तुला दत्त अवतार, माझ्या दत्त स्वरूपाची तुला सायुज्यता प्रदान करतो, असं सांगितलंय. त्यामुळे सायुज्य अवस्थेत जसं की मारुती त्यांच्याशीच सायुज्य म्हणजे एकरूप अवस्थेमध्ये श्रीपाद स्वामी किंवा दत्तात्रय हे स्वतः होते. त्यामुळे हे म्हणणं वावगं ठरणार नाही की मारुतीचा जरी अवतार साईबाबा असला तरी सायुज्य अवस्थेत दत्तात्रय असल्या कारणाने तो अवतार दत्तात्रयांचा देखील आहे. त्यामुळे दत्तात्रयांचाच अवतार म्हणतात साईबाबा, त्यासाठीच हे एक उदाहरण आहे. खूप छान. अजून पुढे काही उदाहरण अशी आहेत की जसं की नरसिंहवर्मा, आता इथे देखील 2 असाच प्रकार येतो. श्रीपाद स्वामींनी मधल्या अध्यायांमध्ये एक उल्लेख केलाय की मी छत्रपती शिवाजी महाराज हा अवतार धारण करून हिंदवी स्वराज्याची स्थापना करेल. श्रीपाद स्वामी श्रीपाद स्वामींनी एक उल्लेख मधल्या अध्यायांमध्ये केलाय. आणि नंतर पुढच्या काही अवतारांमध्ये मग ते नरसिंहवर्मांना म्हणतात की तुम्ही
तुम्ही छत्रपती शिवाजी या रूपाने महाराज छत्रपती शिवाजी महाराज या रूपाने तुम्ही अवतरित व्हाल आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना कराल, तर असा देखील उल्लेख येतो. इथे देखील हाच प्रश्न येतो की आधी ते म्हणाले मी करेल, मग नंतर नरसिंहवर्मांना म्हणाले, तर ह्याचा देखील हाच अर्थ होतो की स्वतः दत्तात्रय, स्वतः श्रीपाद प्रभू हे सायुज्य अवस्थेत नरसिंहवर्मांबरोबर राहून ह्या सगळ्या गोष्टी करतील, असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांना अनेक जण शिवाचा अवतार ते मानतातच, काही जण शाक्त परंपरेमधले त्यांना देवीचा देखील अवतार मानतात, तसंच दत्त संप्रदायातले त्यांना दत्तात्रयाचा देखील अवतार मानतात. आणि हे म्हणजे मानणं वावगं ठरणार नाही, कारण इतके मोठं त्यांची म्हणजे काय म्हणू आपण, त्यांचं कर्तृत्वच तेवढं मोठं होतं. तर हा देखील एक उल्लेख येतो नरसिंहवर्मांनी घेतलेला जन्म किंवा अवतार म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. ह्यालाच लागून नंतर अजून एक उल्लेख येतो की श्रीपाद स्वामींचे 2 भावंड होती. श्रीधरराज शर्मा जे अंध होते, श्री रामराज शर्मा हे पंगू होते. श्रीधरराज शर्मा जे होते, जे अंध होते, ते नंतर दृष्टिक्षेपाने शक्तिपाताने ते महापंडित झाले. त्यांना नंतर श्रीपाद स्वामींनी आशीर्वादित केलं. ते म्हणाले की आमचे मोठे बंधू श्रीधरराज शर्मा हे पुढे रामदास स्वामी या रूपाने अवतरित होतील, समर्थ सद्गुरू या रूपात येतील, आणि त्यानंतर रामदास स्वामी या अवतारानंतर ते गजानन महाराज, शिवग्राम क्षेत्री गजानन महाराज या रूपाने ते अवतरित होतील, असं त्यांनी सांगितले. गजानन महाराज होऊन या रूपात महायोगी हे रूप ते धारण करतील, असं त्यांनी सांगितलेलं आहे. अजून दुसरे बंधू श्री रामराज शर्मा हे जे पंगू होते, त्यांच्याबद्दल असं सांगितलंय की ते नंतर श्रीधर स्वामी या रूपाने अवतरित होतील. आणि अर्थात आपण ते अनुभवले. श्रीधर स्वामी हा अवतार, तुम्हाला सांगतो, पुण्यातले लोक इतके भाग्यवान आहेत, त्यांची आज समाधी जी आहे ती वर्दळीला आहे, वरदपूर कर्नाटकला आहे. पण पुण्यातले लोक भाग्यवान का म्हणतो मी, कारण ते पुण्यामध्ये SP कॉलेजमध्ये ते शिकले. SP कॉलेजमध्ये होते ते. एक स्थान आहे, राम मंदिराचं स्थान आहे, जे मला नाव नीट आठवत नाही, पण सदाशिव पेठेत एक राम मंदिर आहे आणि तिथेच त्यासमोर एक नरसिंह मंदिर देखील आहे. पण त्या राम मंदिराचं मला ते स्थान आठवत नाही. एक शाळा आहे, तर तिथे देखील ते होते. ते स्वतः तिथे राहिलेले आहेत आणि रामनवमी उत्सव तिकडे साजरा झालाय. भावे हायस्कूलच्या स्थापनेपूर्वी देखील त्यांचं योगदान होतं असं म्हणतात. त्यामुळे पुण्यातील लोक देखील फार भाग्यवान आहेत. असा हा एक उल्लेख होतो श्री रामराज शर्मा श्रीधर स्वामींचा. अजून एक उल्लेख आहे की गणपतीचा पुत्र लाभ, 2 पुत्र होते, शुभ आणि लाभ. तर गणपतीचा पुत्र लाभ हा लाभाद महर्षी किंवा काही ठिकाणी उल्लेख आहे लाभाद्र महर्षी या रूपाने अवतरित झाला. तोच नंतर पुढे कृष्णाचे संगोपन करणारा नंदराजा या रूपाने अवतरित झाला आणि तेच नंदराज पुढे भास्कराचार्य म्हणून अवतरित झाले. आणि तेच भास्कराचार्य आज म्हणजे त्या ग्रंथामध्ये उल्लेख आज बापन्नाचार्य म्हणून अवतरित झाले. तर असा उल्लेख येतो. तर हे सगळ्यांचे मी असं त्यांचा पास्ट मधलं सांगितलंय. अजून एक उल्लेख आहे मारुती आणि श्रीपाद स्वामी यांचा संवादामधला एक भाग आहे. जेव्हा श्रीपाद स्वामींनी हिमालयामध्ये त्यांना राम लक्ष्मण सीता या रूपामध्ये दर्शन दिलं, त्यावेळेला मारुती प्रभू रामचंद्र आणि सीता मातेची माफी मागतात. ते म्हणतात की माते, मी तुमची माफी मागतो की तुम्ही जेव्हा मला अति प्रेमाने स्नेहाने मोत्याचा हार दिला होता, तर तो मी त्यामध्ये दाताने चावून दगडाने ठेचून बघितलं की याच्यामध्ये राम दिसतोय का, तर तसं दिसत नाही म्हणून मी तो टाकून दिला. पण आता या कृत्याची मला लाज वाटते, असं ते म्हणतात. मी माफी मागतो यासाठी. पण श्रीपाद स्वामी म्हणतात की हरकत नाही, काळजी करू नकोस. तो जो हार आहे तो मी सुरक्षित ठेवला आहे, त्याच्यामध्ये दत्त तत्व पुरेपूर भरलेलं आहे आणि तोच हार नंतर माणिक प्रभू म्हणून अवतरित होईल. तर माणिक प्रभू देखील आपण मानतो की दत्तात्रयांचे अंश अवतार आहेत, असा एक उल्लेख येतो. अशा प्रकारे बरेचसे असे उल्लेख आहेत, बरेच आहे. म्हणजे हा माहितीतले असे मला चांगले स्मरणात राहिलेला हे उल्लेख आहे आणि मला अतिशय आवडता पार्ट आहे. खूप छान, खूप छान. आणि म्हणजे खूप म्हणजे अलौकिक आहे सगळ्या गोष्टी. आणि काय वर्णन करणार याचं. मला असं वाटतं की अगदी पहिल्या अध्यायापासून 53व्या अध्यायापर्यंत आपण त्यातले जे काही प्रमुख गोष्टी होत्या, ज्याची थोडी उकल करणं गरजेचं होतं, ज्या एक माझ्यासारख्या सामान्य लोकांना समजत नाहीत असेच मी प्रश्न काढून तुमच्यासमोर ते मांडले होते. आणि ते मला असं वाटतं पहिल्या अध्यायापासून शेवटच्या अध्यायापर्यंत आपण ते घेतलेले आहेत. हा ग्रंथ एकदम अनुपम आहे, अलौकिक आहे, म्हणजे भक्तिरसाने भरलेला आहे आणि तेवढाच रंजक आणि काय म्हणतो आपल्याला खूप आयुष्यात काही देणारा आहे. काय होतं की एखादा ग्रंथ तो वाचणं
आणि तो शास्त्रशुद्ध पद्धतीने वाचणं. एखादा असा जरी तुम्ही मागेही मला सांगितलं होतं, की तुम्ही कसलंही व्रत वैकल्य न करता सुद्धा तो ग्रंथ जशास तसा वाचू शकता. परंतु मी म्हणतो, की एखाद्या गोष्टीचा संपूर्ण लाभ घेणं, एखाद्या फळाची संपूर्ण चव चाखणं हे जे असतं ना, ते प्रत्येक माणसाला पाहिजे असतं. म्हणूनच हा शेवटचा आजचा माझा हा प्रश्न असेल, की श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत या ग्रंथाचा संपूर्ण लाभ व्यक्तीने कसा घेतला पाहिजे किंवा त्याला कसा मिळेल पुरेपूर जास्तीत जास्त? तुम्ही खूप छान प्रश्न विचारलाय. फक्त आता एवढंच आहे, की मी इथे थोडंसं माझ्या बुद्धीचा वापर करून काही गोष्टी मांडतो आणि माझे काही अनुभवसिद्ध असे काही गोष्टी पण मांडतो, ज्याचा लोकांनाही उपयोग व्हावा. आता ग्रंथात दिल्याप्रमाणे ना, ग्रंथाबद्दल श्रीपाद स्वामींनी देखील सांगितले, की या ग्रंथाचं पारायण पठण कसं करावं, तर ते तुम्ही कायिक, वाचिक, मानसिक या पद्धतीने देखील होऊ शकतं किंवा मानस वाचिक पद्धतीने देखील होऊ शकतं. उच्चारणही करू शकतो, मनात एक म्हणू शकतो. यामध्ये असंही नाही की तुम्ही संकल्पच सोडा, तुम्हाला वाटलं वाचा, तुम्ही वाचू शकता, असं पण आहे. आता यामध्ये ग्रंथाचं जर आपण अनुक्रमणिका आपण ओपन केली, तर त्यामध्येच आपण बघू शकतो की प्रत्येक अध्यायाची फलश्रुती काही ना काहीतरी आहे. तर त्या फलश्रुती आपण वाचून त्याचं अध्ययन करू शकतो, की त्यामध्ये बऱ्याचशा असे फलश्रुती आहेत. आता बऱ्याच लोकांना जेव्हा टेन्शन येतं काहीतरी, कुठल्या तरी कामाचं किंवा त्यांना कोर्ट कचेरीच्या काय अडचणी असतात, सगळेच अध्याय लाभकारक आहेत. पण समजा काहींना ते काम खूप अवघड वाटतं, तर त्यावेळेला मी एक गोष्ट इन्सिस्ट करतो की 40वा अध्याय वाचावा. राजराजेश्वरी संबंधितला तो अध्याय आहे, म्हणजे ललिता त्रिपुर सुंदरी. तर त्या अध्यायाचा बऱ्याच जणांना उपयोग झालेला आहे. असाध्य कार्य साध्य होण्यासाठीचा तो अध्याय आहे. असे बरेचसे अध्याय आहेत. जलगंड, समजा काही लोकांना त्रास झालेला असतो, काहींना मानसिक बाधा किंवा काही नकारात्मक शक्तींची बाधा झालेली असते, समजा ते पाण्यातनं जाऊन आलेले असतात, तर त्यांना जलगंड बाधा असते, तर ती जावी त्यासाठीचा अध्याय शेवटच्या अध्यायांमध्ये आहे. अनेक अध्याय आहेत पितृशापांपासून मुक्तीसाठी. आता काहींच्या पत्रिकेमध्ये चांडाळ योग असतो, तर त्यातून त्यांची मुक्ती व्हावी यासाठी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृतात कमीत कमी 2 ते 3 अध्याय असतील, ज्यामध्ये गुरु शापापासून मुक्ती किंवा त्यामधून आपली गुरूंसंबंधित काय अडचणी काय असतील त्या दूर व्हाव्या यासाठीचे अध्याय आहेत. तर हे फलश्रुती वाचून आपण करू शकतो. या व्यतिरिक्त आता समजा माझं अजून एक मत आहे, की समजा आपण अवघड कार्यासाठी चाललोय, अवघड प्रवासाला समजा चाललोय, तर माझं म्हणणं आहे की श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत हा महाग्रंथ आपण कापडामध्ये बांधून आपल्याबरोबर कॅरीच करावा, असं माझं मत आहे. जसं की आता म्हणजे काही ठिकाणी घडतं देखील हे, की जसं की आता आपण बघतो की भगवद्गीतेवरती हात ठेवून शपथ घ्यायला लावतात. तर तसं असं कोणावर वेळ येऊ नये, पण समजा शपथ घ्यायची वेळ आली तर तुम्ही श्रीपाद श्रीवल्लभ ह्या चरित्रामृताचा देखील आधार घेऊ शकता. आणि मी का म्हणतो, अगदी ग्रंथात दिल्याप्रमाणे या ग्रंथावरती या ग्रंथाची जे कोणी निंदा करतील, तर त्यांचं पुण्य ही धर्मदेवता काढून घेते आणि जे कोणी योग्य व्यक्ती आहे त्या व्यक्तीला ती ते देऊन टाकते, असा त्यामध्ये उल्लेख आहे. अजून ह्याच्या ग्रंथाबद्दल अजून पुढचे अजून असे म्हणजे साक्ष अनेक ठिकाणी याचा उल्लेख येतो, की एकूण एक अक्षर हे शक्तियुक्त आहे. प्रत्येक अक्षर शक्तियुक्त आहे आणि त्यातनं शुभप्रद स्पंदन बाहेर पडत असतात. जेव्हा जिथे कुठे या ग्रंथाचं पारायण पठण अध्ययन होईल, तिथे श्रीपाद स्वामी सूक्ष्म देहाने उपस्थित असतातच. हा अनुभवसिद्ध ग्रंथ आहे. दर्शकांमध्ये देखील अनेक लोक असतील बघा, मी म्हणजे अगदी दाव्याने सांगतो की कित्येक जणांना अनुभव आला. सॉरी मी तुम्हाला मध्ये थांबवतोय, परंतु मला वाटतं कमीत कमी 10 ते 15 कमेंट असतील. हे शूट करत असताना आपले 6 ते 7 भाग रिलीज झालेत आणि आतापर्यंत कमीत कमी खूप साऱ्या अशा कमेंट आहेत जे सांगतायत की आम्ही तुमचा पॉडकास्ट बघत असताना आम्हाला श्रीपाद स्वामींचं दर्शन होतंय किंवा दत्तात्रय दिसतायत किंवा तुमच्या पॉडकास्टमध्ये दिसतायत, अशी सुद्धा काही लोकांच्या कमेंट्स आपल्याला आलेल्या आहेत. आणि इथेही आपण ती एनर्जी फील करू शकतो. सॉरी दादा मी थांबवलं. नाही काय हरकत नाही. तुम्ही खूप छान सांगितलं. नाही, ही खरंच त्या लोकांची श्रद्धा देखील आहे आणि दत्तात्रयांची कृपा देखील, श्रीपादांची कृपा म्हणू आपण, की त्यांनी ही सगळ्या लीला धारण करून सांगितलं. मी एक म्हणत होतो की दर्शकांमध्ये देखील असे अनेक लोक असतील, अनुभव असतील त्यांचे, की ग्रंथ पठण करायला घेतला आणि अचानक वेगळ्याच विलक्षण पद्धतीचा सुगंध सगळीकडे पसरला. हे देखील होतं. बऱ्याच जणांचे ते अनुभव आहेत आणि फक्त ग्रंथ पठणापुरते नाहीये. अजून एक उल्लेख मला ग्रंथातला अतिशय आवडतो. एक छोट्याशा एक लाईन पुरताच आहे, माफ करा मी अध्याय विसरलो तो, पण एक उल्लेख आहे की श्रीपादांच्या लीला यांचे फक्त असं बसल्या बसल्या फक्त त्याचं स्मरण जरी केलं तरी कोट्यान कोटी पापे नष्ट होतात. हा उल्लेख मला अतिशय आवडतो
आणि त्यामुळे मी एकही दिवस असा घालवत नाही की ज्यामध्ये मी श्रीपाद स्वामींचं स्मरण नाही केलं. श्रीपाद स्वामी असो, नरसिंह सरस्वती किंवा श्री स्वामी समर्थ, या सर्वांचे मी स्मरण करतो म्हणजे करतो. मध्ये मध्ये तरी व्हायलाच पाहिजे. अर्थात हे गुरुमंत्रांनी पण होतं, पण तरी लीलांचे स्मरण करणं की ज्यामध्ये त्यांची शक्ती, त्यांची शक्ती संपदा, त्यांची महती आपल्याला परत आपल्याला आकलन आठवते. अजून याचा फायदा आपण काय करू शकतो, जसं प्रवासात मी सांगितलं तसं आपण आपल्या समक्ष ग्रंथ ठेवून, जर समजा आता हे आपल्याला माहित आहे की तो ग्रंथ सजीव ग्रंथ आहे, ग्रंथात उल्लेख आहे त्याचा, तो सजीव ग्रंथ आहे, स्वामींचं बुक फॉर्मॅट मधलं ते रूप आहे. जे स्वामींना आपण उभं समजा ग्रंथ ठेवला, त्यावर जर समजा आपण चेहरा सोडून पादुका किंवा संपूर्ण शरीर यावर आपण जर त्राटक लावलं, डोळे न मिचकवता, आणि तसंच आपण थांबलो, तर अनेक लोकांचे अनुभव आहेत की अक्षरशः ते हल्ल्यासारखे वाटतात. हा, यामध्ये लोक इल्युजन म्हणतील वगैरे, हा त्यांचा भाग. आणि जरी इल्युजन असलं आणि जर मनाला आनंदाची अनुभूती मिळाली, तर आपल्याला वेगळं काय हवंय अजून? कारण एवढ्या सगळ्या दुःखी जीवनामधून काहीतरी कुठेतरी सुख मिळतंय आपल्याला, काहीतरी मिळतंय. अनेक असे अनुभव आहेत, म्हणजे मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता बाकी सगळं परमात्मा श्रीपाद स्वामींच्या चरणांवरती मी अर्पित करतो आणि मी माझा अनुभव इथे थांबवतो. खूप छान, खूप खूप सुंदर. प्रेक्षकांना मला विनंती करायची आहे की जवळपास आपण हे 10 पार्ट पर्यंत, 9 पार्ट आपण याचे सगळे शूट केले, पहिल्या अध्यायापासून ते या शेवटच्या 53व्या अध्यायापर्यंत. त्यातले जे काही प्रमुख भाग होते ते आपण जे आपल्या बुद्धीला आकलित होणार नाहीत अशा पद्धतीचे, त्याचे क्वेश्चन स्वरूपामध्ये आपण दादांना विचारले. त्यांनी त्याचं खूप छान पद्धतीने आपल्याला उकल करून, त्याची फोड करून सांगितली. त्याच्यातला जो काही मतितार्थ आहे तो आपल्यापर्यंत पोहोचवला. आजपर्यंत हे सगळे भाग रिलीज झालेत, हा शेवटचा आहे. परंतु याच्यात सुद्धा आम्ही असं करणार आहोत की आत्तापर्यंतचे जेवढे भाग रिलीज झाले त्याच्यातून जे काही तुमचे प्रश्न असतील आणि त्यातले प्रमुख प्रश्न घेऊन पुढे एखादा भाग आपण पुन्हा रिलीज करणार आहोत, त्याच्यात आपण भेटूच. तोपर्यंत आपण या भागामधून किंवा त्यांची कृपा की हे सगळं करण्याचं एक बुद्धी आम्हाला दिली किंवा ते करण्याची ताकद आम्हाला दिली, ती त्यांचीच कृपा आहे. ते करून घेतात असंच आम्ही समजतो. याच्यात आपला कसल्याही प्रकारचं म्हणजे मीपणा किंवा काहीही नाही. हे घडलं त्यासाठी आम्ही स्वतःला नशिबवान समजतो. आणि आत्तापर्यंत जी काही श्रवण भक्तीची असो किंवा या पॉडकास्टच्या स्वरूपात त्याला काहीही नाव द्या, ती सगळी सेवा श्री दत्तात्रयांच्या चरणी मी अर्पण करतो या वेळेत. आणि तुम्हा सगळ्या भक्तांची पुन्हा कधी भेटणारच आहोत, परंतु या श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथ सिरीजमधून आपण निवृत्ती घेऊयात. दादा, कसा आहे सगळा अनुभव? खूपच सुंदर अनुभव. यामध्ये मला एक उल्लेख अजून एक करायचा आहे. अर्थातच परमात्मा श्रीपाद स्वामी, श्री स्वामी समर्थ यांचे आभार, शंकर भट्ट यांचे आभार की त्यांच्यामुळे उदयाला आलं. आणि दुसरं म्हणजे भाऊ महाराज आपले हरिभाऊ जोशी निठुरकर यांचे आभार. कारण अर्थातच ते सिद्ध योगाचार्य आणि त्यात इतके उन्नत साधक आहेत की ज्यांना श्रीपाद स्वामींनी स्वतः साधन केलं. तर त्यांचे देखील आभार की त्यांच्यामुळे हा ग्रंथ सुलभरित्या आपल्यापर्यंत आला. आणि दादा, तुमचे महत्वाचे आभार की तुमच्यामुळे हा आम्हाला छान पद्धतीने समजला. श्रीपाद स्वामींची सगळी कृपा आहे. आणि अजून एक गोष्ट, मला या चॅनलचे देखील आभार, तुमचे आभार की तुम्ही आम्हाला एवढ्या विस्तृत पद्धतीने हे सगळं मांडायला लोकांपर्यंत आम्हाला दिलं, त्यासाठी मी तुमचे पण आभार मानतो. प्रेक्षकांचे देखील आभार की तुम्ही सगळं एवढं शांतपणे सगळं ग्रहण करताय, ज्ञान सगळं यातनं मिळणार. आणि यातनं अजून एक गोष्ट की माझ्याकडनं काही त्रुटी राहिल्या असतील किंवा माझ्याकडनं काही चुकीचं सांगितलं गेलं असेल, तर प्रेक्षकांनी आणि अर्थात तुमच्या हृदयामध्ये अखंड निवास करणारे परमात्मा स्वामी यांचे देखील मी माफी मागतो. सगळे मला मोठ्या मनाने माफ करतील अशी मी आशा करतो. आणि तुमचे देखील आभार. आणि तुमचे देखील आमच्याकडूनही काही जर चूक झाली असेल, कुठे टेक्निकल डिफेक्ट आला असेल, कुठे काहीही आला असेल, तर ती चूक आमची आहे. जे थोडंफार कुठे खटकलं असेल, जे चुकीचं असेल ते आमचं आहे. जे चांगलं झालं ते परमात्म्याचं आहे. ते स्वीकार करून घ्यावा आणि आम्ही तुमची रजा घेतो. थँक्यू. धन्यवाद. जय अनघा दत्तात्रय. जय अनघा दत्तात्रय.